बंडखोरी करणाऱ्या खासदारांची मनधरणी करण्यासाठी आता संपर्क साधण्यासाठी ठाकरेंच्या नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे। ज्या खासदारांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यापासून संबंधित खासदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय। यामध्ये मराठवाड्यातील खासदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केलेला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मंगळवारी रात्रीपर्यंत मराठवाड्यामधील खासदारांचा संपर्क अंबादास दानवे यांच्याशी झालेला आहे। मात्र कालच्या दिवसामध्ये कोणत्याच नेत्याकडून खासदारांशी संपर्क झाला नसल्याची माहिती मिळते। तर उत्तर पूर्व मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांना आमदार सचिन अहिर आणि माजी आमदार रमेश कोरगावकर यांच्याकडून वारंवार संपर्क केला जातोय, अशी सुद्धा माहिती मिळते। संपर्क साधत असलेले नेते थेट उद्धव ठाकरेंना संपूर्ण माहिती देत आहेत, अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। ऑपरेशन टायगर आणि त्याच्या पाठोपाठ आता शिवसेना युबीटीकडून सातत्यानं या खासदारांना संपर्क केला जातोय। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। कृष्णात, कुणाकुणाशी संपर्क झालेला आहे त्या संदर्भातली काय अधिकची माहिती आहे? जेव्हापासून ऑपरेशन टायगर होण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या त्याच्या अगोदरपासूनच त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न हा केला जात होता आणि त्यासाठीच मागच्या रविवारी देखील उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलवली होती। परंतु काही खासदार हे ऑनलाईन उपस्थित राहिलेले होते आणि त्यांच्याशी जास्तीत जास्त संपर्क साधला जात आहे, कारण मराठवाड्यातल्या संपर्क साधण्याची जबाबदारी ही आमदार अंबादास दानवे यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे। तर संजय दिना पाटील यांची मनधरणी करण्यासाठी सचिन अहिर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। सचिन अहिर आणि संजय दिना पाटील हे चांगले मित्र आहेत आणि त्यामुळे ती त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। परंतु त्यामध्ये आता कितपत यश येतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। अगदी, त्यामुळे हे पाहणं महत्त्वाचं आहे। तसंच आज संसदीय मंडळाची पक्षाची बैठक सुद्धा पार पडणार आहे। या बैठकीला कोण कोण उपस्थित आहे त्यावरून खरं तर चित्र स्पष्ट होणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।